आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आमच्या सगळ्यांच्या आंघोळ्या झालेल्या आहेत आणि ही बघा पारोशी आत्ता आंघोळ केली, आता आंघोळ केली. आणि अजून एक गोष्ट दाखवते, हे बघा मणीनं. कोण आहे? तुझं नाव काय? नाव काय? विप्रा. नाव काय? नाव तुझं सिम्बा नाव सिम्बा. सिम्बा नाव आहे. आणि शाळेपासून या मांजरींबरोबरच खेळतोय. आणि अजून एक गोष्ट सांगते, वेद आंघोळीला गेलाय. विप्रा आणि वेद दोघांना ही जी मांजर आहे ना, जेवताना, झोपताना, खेळण्यासाठी मांजरच लागते ना. हे बघा, हे ट्रॅक्टर आहे, तिकीट पण आहे. तर गुड इव्हिनिंग गाईज. तर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. आपण कुठे चाललोय सगळ्याला? कोलिवली. आम्ही मावशीकडे चाललोय, मी ताईकडे चाललोय. तर ताईने खूप छान घर बांधायला लावलंय. अर्धा घर झालं, अर्धा बांधायचं आहे. आम्ही तिथेच चाललो. आता आम्ही गाडीत चाललोय. तर गाडीमध्ये ही बघा सगळी चिल्ली चिल्ली जाऊन बसली साईडला आहे. आणि इथे ड्रायव्हर पण बसलाय गाडीमध्ये, गाडी चालवायला. बाहेर गेला होता ना ड्रायव्हर आपला. ड्रायव्हर नाही आहे काय तो? तो येत नव्हता, तो ड्रायव्हर नाही, दादा आहे तो. बघ क्लास एकीला झोप आली. काय कुठून आणलं? एका सीट वरती किती जण बसले? 1 2 5 जण बसलेत. सगळ्यांना पुढच्या सीट मध्येच बसायचं. 4 जण बसलेत. आम्ही आम्हाला एखाद्याला तर उतरून लावते तिथून, मग असे ऍडजस्ट करून. तर आम्ही इथे आलोय. तर हे ताईचं घर आहे. ताई इथे राहते. ताईने नवीन बंगला बांधला. आपण नंतर थोड्या उशाने तिथे जाऊ. आणि ही लादी कंपनी ना, तिकडे समोर भट्टी आहे. तिथे समोर भट्टी, वीट भट्टी आहे. आणि इकडे हां पोट, तिथे पण आहे काय, ते पोल्ट्री आहे ना. तिथे आपल्या कोंबड्या असतात ना, कोंबड्यांच्या ते कोंबड्या लहानाच्या मोठ्या करतात. मागे डोंगर आहेत. कुठे डोंगर आहेत? हां मागे डोंगर आहेत. भारी आहे. तिथे ते पोल्ट्री फॉर्म आहे असे. चलो, ती सगळी चिल्ली बिल्ली खाली उतरले ना. आई आणि मावशी बाहेरच उभं राहून गप्पा मारतात. तर हे ताईचं घर आहे. आपण वरती जिन्यावरती चढू. छान वाटतं. वरती किचन आहे. हो, वरती किचन आहे. खाली हॉल आहे, वरती किचन आहे. तर ताईचा हा किचन आहे. हा बेडरूम आहे. आणि इथे गॅलरी. ती कुठे गेली ती ग? सगळी वरती खाली पळाले. इथून सगळं दिसतं. ज्ञानेश चढतो, ज्ञानेश टाकून पळाले. इथून दिसतं लादीचा कारखाना. इथे पोएट्री फॉर्म आहे. आणि इथे वीट भट्टी आहे. इथे तुळशी वृंदावन आहे. तर इथे आम्ही गॅलरीमध्ये उभे आहोत. इथे गॅलरीमध्ये आहोत. तर तिकडे बघू शकता, ती पूर्ण लादी कंपनी आहे. आपली फुटपाथची जी लादी असते ना, तिथे ती फुटपाथची लादी कंपनी आहे. हे पोएट्री फॉर्म आहे.
आणि या साईडला ताईची वीटभट्टी आहे. हे बघा इथे पण तुम्हाला दिसते आपल्या फुटपाथची लाते ती इथे आहे, ती इथे तयार होते, इकडे तयार होत आहे. ही ट्रॉली आहे. चालत कुठे? गाडीत बसून. ज्ञानश गाडीत बसून कुठे चाललाय? कुठे चाललाय ज्ञानेश? हा बघ ज्ञानेश गाडी बसून चाललाय. ज्ञानेश कुठे चाललास? कुठे चाललास? कुठे कुठे चाललास? कुठे चाललास? कुठे तू? काय बघायला चाललास? दाखवलो का दाखवलो? उतरला खाली ज्ञानेश. गेला धावत तिथे. आणि तिथे तिथे खूप छान फुलं आहेत. आई तो सोनचाफा ना ग आई? तो सोनचाफा आहे ना? हा तो सोनचाफा आहे. हा आणि बघा ही चिल्ली पिल्ली बघा कुठे चढलेत. फुटपाथची लादे तर चढलेत. हा इथून ताई ओरडते सगळ्यांना. ज्ञानेश उतर. बादली टाक, बादली मावशी. आई इथून बादली टाकते आणि खाली हा खाली विपराय ना या बादलीमध्ये ना हा दूध दिलात. आता हा दूध आई वरती घेतला आईने दूध वरती. भारी आहे ना? घेतला दूध वरती. तर याच्या पुढे काही म्हणजे व्हिडिओ शूटिंग व्लॉगिंग दक्ष करणार आहे. दक्ष म्हणजे ताईचा मुलगा. तर त्यांनी खूप छान व्हिडिओ शूटिंग केलेली आहे, खूप छान व्लॉगिंग केलेली. ही ट्रक आहे. हे वर्कर्स आहेत. तिथे वेल्डिंग करतात. हे बघ आंबे. यूट्यूब ह्याच्यामध्ये हे सिमेंट मिक्स होतो, इकडून पडतो. इथे एक वर्कर उभा असतो आणि तो जे तर ते झाकलेलं आहे त्याच्यामध्ये माल बनवून ठेवलेला असतो, ह्याच्यामध्ये टाकतात. ज्ञानेश वायरी इथे पण ती मिक्सिंगची मशीन आहे, कलरचे हे टाक्याने पाणी भरलेले. तिकडे जंगल आहे. हे पण अख्खेकडं तो पण आंब्याचा छोटासा झाड आहे. इथे पण एक मिक्सिंगचं हे ह्याला मिक्सर बोलतात. हे मतलब कलर मिक्स करायला वापरतात. इथे हे मोल्ड्स असतात असे. तिथे एक फार्म हाऊस आहे, पाहू शकता. तिथे एक विहीर आहे. इथे शेण तोडून टाकतात ते आग जाळवायला.
हे विहीर आहे. हे बघा तिकडे पण एक छोटंसं घर होतं. दाखवलं साक्षी दाखव ना द्यायची दाखवले ते बघा तिकडे पाणी भरतात. ते फार्म हाऊस. चला पट अय चल. तो जनरेटर आहे. मागे शेत आहेत. आता आपण तिकडूनच असं जाऊ फार्मवरून. हे शेण आहेत. चला पटापट इकडूनच जाऊ. हे बघा हे गवत म्हणजे ते शेंगांचं आहे आणि इकडे अख्खा फार्म आहे. पाहू शकता. आता सनसेट होतं. हे इथे पेंडा टाकतात. तर रस्त्याचं काम चालू आहे बघू शकता. इथे एक झाड आहे बोरी. ते एक टाकी आहे. ते पण म्हशी आहेत. इथे एक छोटंसं फार्म आहे. हे कुत्रा आहे छोटासा. बाईक चालू आहे. आता इथे एक छोटीशी बाईक आहे आणि हे जे वर्कर्स लोकांची रूम आहेत. इथे मोठा फार्म आहे. इथे खूप म्हशी आहेत. ती पण पेंडा आहे. इथे अख्खा रोप म्हशींचा आहे. तर रस्त्याचं काम चालू आहे. पाहू शकता. इकडून ही सगळी म्हणजे फार्म वीटभट्टी आहे. तिकडे पण एक कंपनी आहे. तुम्हाला मग अशी दाखवली ती. तर रस्त्याचं काम चालू आहे. ही एक पोल्ट्री आहे. आणि तिकडे पुढे आता सनसेट होतोय. बघा किती सुंदर प्रकारे. हे बघा हे आमचं छोटंसं घर आहे. थांब 1 2 3. इथे भेटत आहे बघ मनीषा. मनीषा हाय. इथे कुठे भेटत असेल तर घे मग त्याच्यावर होईल. चिकन आणायला नको. अरे यार हाय हाय. हे बघा इथे ते काय बाता करत बसलात. ही आई 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 ही मला वाचणे आलं. मावशी आई. ही विप्रा. हा वेद आणि तो दादा. माझी मम्मी. ही माझी मम्मी. ही आमची शिडी खाली जायची. छोटंसं आमचं घर आहे. तर तुम्हाला पटकन भट्टी दाखवतो. तुसाचा ढिगारा आहे अख्खा. हा तूस येऊ जातो. त्यांचे छोटेसे झोपडे आहेत. पाहू शकता. हा मुलगा बॉल घेऊन खेळतोय. ही
थोडा खूप लांब आहे, आम्ही अर्धा दाखवतो मला. हे दगडी काढतात, डकसारखा आवाज येते, पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बेटा, हे बेटा या सापच्यांपासून बनतात. तर हे असे हे बनवतात. ते बघा बदक आहे तिथे, तर त्यांचा छोटासा असा हट असतो. हे बघा डक. तर इथे पुढे आता भट्टी दाखवतो तुम्हाला. ती भट्टी झालेली आहे त्या दोन. ही भट्टी इथे विटा लावतात. येऊन ते पण ट्रक आहे. आता तिकडे झेंडा लावला ते इथे पण होता पहिले. इकडे बघा सनसेट चालू आहे. इथे सिमेंट. इथे गोळगट जेवतोय. ही बघा खेळते. आता आपण तो बघा जिम करायला चालला तो. हे बघा इथे सनसेट होतं. गाडीत बघू, गाडी एक्सप्लोर करू. इथे एक छोटासा खण आहे. इथे पण एक खण आहे. ही बघा, ही खूप भांडखोर आहे माणसं. माग बस वेद, माग बसू आपण. आता ह्याच्यात बसून आम्ही चाललोय. तर मगाशी आपण ताईच्या घरी गेलो होतो. तर इकडे ताईने घर बांधलेलं आहे, बंगला बांधलेला आहे. तर आपण आता आतमध्ये जातो आहे आणि हा कंपाऊंड आहे सगळं. हा आता आतमध्ये चाललो आहे आणि तिकडे आई एवढी हळू होतो ना, ते पाय दुखतात. तर इथून एंट्री आहे आणि ते बांधकाम चालू आहे. त्यासाठी ते रेती आणि माती आहे. अरे बाळा, तर हा सगळा कंपाऊंड आहे. इथून पण कंपाऊंड आहे पूर्ण. आणि पूर्ण इथे तुम्ही बघू शकता, ही सगळी अशी मोकळी जागा आहे.
आणि हा ताईचा बंगला आहे. तर हा जेव्हा बंगला पूर्ण बांधून होईल ना तेव्हा ताई इथे येणार आहे राहायला. सही वाटतं ना. आणि तुम्ही इथे बघू शकतात की तिथून छान मस्त असा सनसेट दिसतो. आता जो सूर्य आहे तो आता मावळणार आहे, मावळण्याच्या तयारीमध्ये आता, कारण आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत. हां, आणि इथे बघा सगळी चिल्ली पिल्ली, हे बघा सगळी बघा कसं उड्या मारतोय. तुम्ही बघू शकता बघा कशी वरती बसलीत. हा रे बाळा, हा रे बाळा, हो रे. तर इथे जे बांधकाम करणार आहेत ना तो माणूस बघा असं वरती बसला. तर तुम्ही बघू शकतात हा अशा पद्धतीचा ताईचं घर आहे. आता आपण आतमध्ये एंट्री करू. आणि हे बघा, हे बघा असे चिल्ली पिल्ली खेळतात. हे JCB आहे, इथे JCBचं काम चालू आहे इथे. आणि तिकडे ताईने ना तिकडे त्या साईडला त्यांनी झाडं पण लावलेत. असं आहे. ज्ञानेश, ज्ञानेश इकडे बघ. जर पायामध्ये खिळा वगैरे घुसला ना तिकडे बघ. तुझी आजी उभी आहे, काम काढेल तुझा. मी तर काढेल पण ती माझ्या डबल काढेल, लक्षात ठेव. आणि इकडे हा वेद बघा काय कामं करतो. काय ना काय उद्योग आम्हाला करायचेच असतात ना. नाही हे बघा इकडे उद्योगपती, इथे 2 उद्योगपती आहेत. हे बघा काय ना काय हे बघा, हे बघा तिकडे 3 उद्योगपती आहेत, इथे 2 उद्योगपती आहेत. काय ना काय चालूच आहे यांचं. इथं यांचे उद्योग चालत नाही ओरडते. आता आहे ना ते तिकडचं काम झालं आणि आता हे बघा हे यांचे असे उद्योग चालू आहेत. हे बघा आहे इकडे, हे बघा आहे ज्ञान. हे बघा, हे बघा काय ना काय आम्हाला उद्योग करायचेच असतात. आम्ही असे शांत नाही बसतात. नाही ना विपरा, नाही. हे बघा हे असं असतंय, बघितलं. तर आहे ना मी तुम्हाला सांगेल की ना ताईने काय केलं माहिती आहे का, तिथून जो कोट आहे ना तो तसा कोट, त्या कोटच्या ज्या त्या साईडला सगळीकडे आंबे लावलेत. इथून हे सगळे लहानशे आंबे लावलेत आणि तिकडे तो कोट आहे ना तिथून पूर्ण झाडं लावलेत. तर तिथे पण आधी केळीची झाडं आहेत, तर काही आंब्याची झाडं आहेत आणि इथे तुरीची झाडं आहेत काय. तर तिथे पण ताईने तुरीची झाडं लावलेत सही एकदम. आणि ना इथे हा मस्त असा बंगला आहे आणि बंगल्याच्या भोवताली खूप सारी मोकळी जागा आहे. सही एकदम छान आहे, म्हणजे एकदम इथे बगीचा वगैरे एकदम सही होईल. तर इथं बोरीचं झाड आहे, बोरीचं झाड आहे. बांधायचं अजून छान दिसेल. इथं हे तुरीचं झाड आहे आणि इथे मावशी तुरीच्या शेंगा काढते. हां हे बघा हे आंब्याचं झाड आहे, हे तुरीचं झाड आहे, तुरीचं झाड आहे, तुरीचं झाड आहे. इथे आंब्याचं झाड आहे, परत तुरीचं झाड आहे आणि तिकडून पूर्ण ते कोटला लागून पूर्ण आंब्याची झाड आहे. शेंगा काढल्या ना आता पूर्ण आंब्याची झाड आहे, शेंगाऱ्या तुरी. तर आपण बघूया तुरीच्या शेंगा. तर मी तुम्हाला आता तुरीच्या शेंगा दाखवते. हे बघा तुरीच्या शेंगा, हे बघा तुरीच्या शेंगा सही एकदम. हे बघा तुरीच्या शेंगा, पूर्ण या तुरीच्या शेंगा आहेत. हे असं मोठं झाड आहे तुरीच्या शेंगांचं. एक तिथे पण झाड आहे, तिथे मावशी शेंगा काढते. इकडे सगळी जर बाग लावला. तर आता आपण आतमध्ये एंट्री करतोय. सही आहे. तर इथे पायऱ्या आहेत, पायऱ्यासाठी आपल्याला वरती जायचं आहे. तुम्ही बघू शकतात की पहिले स्टार्टिंगला खूप छान मस्त अशी मोकळी जागा आहे. दोन्ही साईडला
अशा विंडो आहे. इथे काय बनणार? झोंपोला असं झोपाळा ना. हा छोटासा. हां, तर तुम्ही बघू शकतात की घराच्या बाहेर एवढी मोठीच्या मोठी अशी स्पेस आहे वगैरे. आणि या पायऱ्या तिथे टिंग टॉंग. तर हां, तर हा मोठा हॉल आहे. आणि हे ऑफिस आहे. अच्छा, हा ऑफिस आहे. एक वॉशरूम आहे ऑफिसमध्ये. हा ऑफिस आहे. आणि इथे वॉशरूम आहे. आणि इथे आणि एक मटका ठेवला आहे. हां, विंडो पण आहे. नको ओपन करू. आणि हां, तर हे इथे बाथरूम आहे ऑफिसमध्ये. आणि याला बाहेर पडायला किती दरवाजा आहे ना. गेस्ट लोक आहेत त्यांची मीटिंग. हां हां, तर हे ऑफिस आहे. तर तिथे ते लादी कंपनी आहे ना, लादी कंपनीसाठी ऑफिस आहे. आणि हां, आणि हे बघा, हे मिडल स्पेस छान बनलेलं आहे. हे ऑफिस आहे. आणि इथे एक बेडरूम आहे. आणि बेडरूममध्ये पण इथे बाथरूम आहे. इथे छान मस्त मी लाईटीसाठी फोकस केलं. चलो, इथे एक छोटंसं हे लाईटीचं असेल ना. छोटंसं आहे. इथे हां, छोटंसं गॅलरी टाईप आहे, म्हणजे स्टोर रूम ना. इकडे किचनचं काम फर्निचर झालेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे किचन आहे. हे किचनचं हां, हा किचन आहे. किचनमध्ये हे सगळं फर्निचर आहे. हे सगळं फर्निचर आहे. हां, इथं विंडो आहे. आणि इथून बाहेर पडण्यासाठी एक डोअर आहे. इथे सुद्धा फर्निचर चालू आहे. इथे पूर्ण ट्रॉली सिस्टम आहे. हां, आणि हे बघा अशा पद्धतीने. नको उघडू, याला काम चालू आहे नंतर. नको उघडू कोणतरी. उघडला. हां, आता इथे ट्रॉल आहेत. हे पूर्ण ट्रॉली सिस्टम आहे. आता इथे पण आहे. हां, तर हे अशा पद्धतीचं छान मस्त अशा मोठं असं किचन आहे. चल ना. असं मसाले ठेवायला पण आहे. हां हे बघ. आता इथे हे लावतील मसाले. हां, मसाले वगैरे ना. वरती पण. हां, इथे पण आणि आहे. वरती लाईटिंग. हां, हे पूर्ण लाईटीसाठी त्यांनी हे केलं आहे. छान वाटेल. आणि ठीक आहे. तर हे असं किचन आहे. वॉशिंग मशीन आणि फ्रीज. असं. छोट्या गोष्टी. हां हां छोटी वॉशिंग मशीन मध्ये तिथे. हां ना, भारी आहे. चला, तर इथे हां बाथरूम आहे. हां, इथे छोटंसं असं बाथरूम आहे. ही त्यानंतर मास्टर बेडरूम आहे. इथे थोडं काम चालू आहे. तर ही मास्टर बेडरूम आहे. इथे पण वॉर्डरोब वगैरे आहेत. या साईडला पण वॉर्डरोब वगैरे आहेत. इथे हां, असा हा मास्टर बेडरूम आहे. आणि हा वॉशरूम आहे. आता इथे हां, हा बेड आहे तो कसा ठेवायचा? हा बेड आहे. हे बेड आहे. हा ते काम चालू आहे. तो उलटा फिरतोय. हां ना, अच्छा. तर हा बेड आहे. म्हणजे बांधताना घर बांधण्याच्या जोड्यात आणि फर्निचरसुद्धा करायला लागलं. तर एकदम. आणि याला दोन्ही साईडला विंडो. इथे पण विंडो आहेत आणि ह्या साईडला पण विंडो आहेत. असं आहे. आणि सेम इथून हा जिना आहे. आणि नको, वरती नको. आणि वरती ह्या साईडला जो सेकंड फ्लोर आहे, सेकंड फ्लोर आहे. तर इथे पूर्णसुद्धा हे रूमच आहेत ना. हो, वरती. चल मग. तर आता आपण जिन्यावरून चाललो. हां, इथे काचा येतील ना. इथे पूर्ण मोठीच्या मोठे काच येणार आहे. म्हणजे असं उजेड लवकर येईल ना. ब्लॅक काच आहे बघा. हां, माहीत आहे, ब्लॅक काच असते. तर तुम्ही ते बघू शकतात. तर इथे एक बेडरूम आहे. हे सुद्धा मास्टर बेडरूम आहे. इथे सुद्धा बाथरूम आहे ना.
आणि एक दोन हा ना चाइल्ड. अच्छा ही चाइल्ड बेडरूम आहे, मुलांसाठी आहे. इथे 2 खिडक्या आहेत. हां आणि आता पण इथे ह्या साईडला पण बेडरूम आहे. हां ना. तर इथे आजीकडे गेस्ट रूम. हां ही गेस्ट रूम आहे. आता इथे राहतात. त्यानंतर हां ही मोठी गॅलरी आहे. चायनीज विंडो. ही मोठीच्या मोठी गॅलरी आहे. त्यात ताई आवाज देते. आणि इथे अशा प्रकारे छान मस्त खिडक्या आहेत. अशी मोठीच्या मोठी बाल्कनी इथे. ज्ञानेश चल इकडे आतमध्ये. सही आहे, या आतमध्ये. आणि इथे एवढी मोठीच्या मोठी अशी स्पेस आहे. तुम्ही बघू शकता ह्या साईडला स्पेस आहे, त्या साईडला स्पेस आहे. आणि इकडे पण 2 बेडरूम आहेत. अच्छा थिएटर इथे. अच्छा हे छोटंसं असं थिएटर आहे. सही एकदम. आणि हे सुद्धा एक स्टोअर रूम आहे ही. आणि इथे सुद्धा बेडरूम आहे. अच्छा अच्छा हां तर ही दादाची बेडरूम. हां तर हे वॉशरूम आहे. वॉशरूममध्ये पण इथे छान मस्त असं वॉर्डरोब टाईप छान इथे खण आहेत. इथे खाली पण खण आहेत. टॉयलेट पॉट आहे. हां ना इथे. अच्छा तिकडे शॉवर तिकडे. अच्छा तर हां ना इथे असं मोठंच्या मोठं हे बाथरूम आहे हा. तर हा असा बेडरूम आहे तुम्हाला. हां आणि हे ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की ना इथे ह्या साईडला 2 बेडरूम आहेत. पण इथे ना खूप साईडला असं ना स्पेस आहे. हां स्पेस आहे. आणि तिथे बाहेर छान मस्त अशी गॅलरी आहे. हां आता इथे हां तर वरती आपण आता चालले. वरती टेरेस आहे. हां आणि इथे वरती सुद्धा काचा येणार आहेत. ज्ञानेश इथून सगळी झाडं दिसत आहेत पाठीमागून. चला हां आणि वरती गच्ची आहे. तर ही गच्ची अशी. हां ना तर बघा इथून जर असं बघितलं तर गच्चीवरून पूर्ण गाव दिसतं. ए नको नको ज्ञानेश नको. तिकडून डोंगर दिसतात. इथून पूर्ण झाडं वगैरे दिसतात. इथून पूर्ण वरती गच्चीवरून पूर्ण गाव दिसतं. इकडून फार्म हाऊस पण दिसतो. हां ना तर हा ही गच्ची आहे. सही एकदम. हां ना ही अशी गच्ची आहे. तिकडे ओम दिसतो. तिथे ते मंदिर आहे छोटासा ओम. ज्ञानेश वरती तो असं स्क्रोल करा तो ओम दिसतो इथे. नाही रे इथे इथे हां तो बघा ओम दिसतो. हे का इथे. हां 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 ना मंदिर आहे तिकडे पुढे. अच्छा तर वाघोबाचं. हां तर तिथे एक मंदिर आहे. तिथे ना इथून लांबून बघितलं की ओम दिसतो पण इथून दिसत नाही. तर तुम्ही बघू शकतात की ते तिकडे झाडांचे. हां तर वरती गच्चीवरून खाली एवढी मोठी जागा आहे. आणि एवढे सगळे याच्यामध्ये त्यांनी मस्त अशी झाडं लावलेत. तेव्हा मावशी ताई तिथे सगळे बघा काय. तर अशी मोठीच्या मोठी जागा आहे इथे खाली. तर असा हा बंगला आहे. सही बंगला हा. आणि ताईचं ना म्हणजे हा बंगला पूर्ण कंप्लीट बांधून झाला की ताई इथं येणार राहायला ना. भारी आहे. पूजेला पण व्हिडिओ केली. हां ना सही आहे.
तिकडे पण एक बाथरूम आहे. हां त्यावरती गच्चीवरती पण एक बाथरूम आहे. वरती टाकी आहे. ही पाण्याची टाकी ना वरती. हां हां प्रोग्राम हां बाथरूमला आहे. वा इथे पण बाथरूम आहे, म्हणजे बाथरूमसाठी एक मोठी स्पेस आहे इथे सुद्धा असं आहे. तर हे जे झाड आहे ना हे चेरीचं झाड आहे. तुम्हाला चेरी इकडे लाल चेरी असते ना ती, तर मी तुम्हाला चेरी दाखवते. हे बघा हे चेरीचं झाड आहे. अजून पण आहे. हां इथे पण असं एक चेरीचं झाड आहे, पण हे अजून कच्चं आहेत. हे बघा इथे पण चेरीचं झाड आहे. हे फुलं आहेत त्याची. हे बघा ही फुलं आहेत. चल रे हे बघा तिथे डाळिंब पण तिथे मिळेल बघ, तिथे चेरी, तिथे इथे पण चेरी, अगदी छोट्या छोट्या चेरी आहेत. इथे खूप साऱ्या अशा चेरीज आहेत आणि इथे या चेरीला खूप सारी फुलं आलेली आहेत. सही आहे. डाळिंब पण आहे छोटं. आणि याच्याच बाजूला हे डाळिंबाचं झाड आहे. काढू नको ज्ञानेश थांब. हे बघा हे छोटंसं डाळिंब आहे. आणि हिऱ्याचं फुल. हां आणि हे कळी आहे. आता हे मोठं होईल, मोठं होईल. हां कळीच असते. कळीचे इथे पण कळी आहे आणि हे बघा इथे पण कळी आहे आणि इथे छान मस्त असं डाळिंबाचं हे डाळिंब आलं आहे. तर इथे हे डाळिंबाचं झाड आहे. हा चल हे डाळिंबाचं झाड आहे, हे चेरीचं झाड आहे. तिथले शोध जा. मी प्रेरला होते का कुठलं तरी असं. तर तुम्ही पुढे बघू शकतात हे कसलं झाड आहे. माहित नाही कसलं. हे जांभळाचं झाड आहे वाटतं. मम्मी हे झाड कसलं आहे? मम्मी हे झाड कसलं आहे? तर आपल्याला ते जाम असतात ना, तर हे जामचं झाड आहे. तर हा कलमी आंबा आहे आणि हे केळीचं झाड आहे. हां हे नारळाचं झाड आहे. हे नारळाचं झाड आहे आणि हे लिंबाचं झाड आहे. खाली बघ नाही बघ. हो तेवढं बाजार लिंब तुम्ही बघू शकता हे बघ आतमध्ये बघ ना. हां याला हे बघ, खूप किती मोठे मोठे झाले. लिंब आहेत. खाली बघ. हां. इथे खूप इकडनं असं आहे, इकडनं. हो इथे इकडनं मस्त मोठे दिसतंय, हे बघ. हे बघा छान ना. कलमी आहे का? कलमी आहेत ना. लिंबू ना. इडलिंबू. हा तर तर हे असं पूर्ण लिंबाचं झाड आहे. बाळा आता तिकडे नको. हे बघ सांबर माई ते मसाल्याचं पाणी. हा ना. सांबर पाणी तर बघ तर एकदम झाड आहे. सही अशी ही लिंब आहेत. मोठीच्या मोठी मोठी अजून आहेत. एवढी मोठी होती. हे बघा इथे घुश आहेत आणि खाली तर पूर्ण म्हणजे आणि हा कलमी नाही कलम. हा, हा हा. कलम लावलेला आहे. आणि मोठा लिंबू एवढा मोठा होतो. हा ना सही एकदम. हां तर तुम्ही हे बघू शकतात हे चिक्कूचं झाड आहे. त्यानंतर आपण बोलतो ना मसाला पान. सांबर पान ना. हा याच्यात आपण टाकतो तर ना. हां मसाल्यांमध्ये आपण जे सांबर पान टाकतो ना, हे बघ, तर हे मसाले पान. हां तर हा सांबर पान आहे. हा पान सुकलं की तमालपत्ती बोलतो ना आपण. तमालपत्ता तेजपत्ता बोलतो. तेजपत्ता. तेजपत्ता हे बघा हे मसाल्यांसाठी वापरतो. सही एकदम. ते आंब्याचे ते हे जांभूळ आंब्याचं झाड आहे. तिकडे जांभूळचं सगळे झाड आहे. पेरू आणि सगळी तर ताईने अशी पूर्ण कोटला लागून छान मस्त अशी झाडं लावलेत. सही आहेत एकदम. आणि हा मधोमध ताईचा घर आहे. अशीच चला परत अशा बेण्याच्या आतून चला. इकडून चला. हा चल गाडीत आहे बाळ चल. इकडे ये ज्ञानेश. बघ किती खराब झालं तुझं. तर इथे सगळी थकलेत चालून चालून आणि इथे बसले सगळी. व सगळी थकलेत चालून. जाम थकलेत ना. ताण लागले भूक लागले ना ना. हे पिक दाखव. एकदम नाही पिकलेली तर थोडीशी पिकली. थोडीच पिकले चेरी. जाम आंबट लागते. हो सगळं दाखवलं. अख्खा दाखवलं गॅलरी. हो नानू होता ना. तर गुड मॉर्निंग गाईज. मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला आहे. मला कालचा व्हिडिओ एंड करायचा आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.